Hi guys, welcome back to Chavan Sisters and guys welcome to our another vlog. आता वाजले दुपारचे 1 आणि मी करणार आहे माझा नाश्ता. इथे माझं नारळ पाणी आहे पेशंटसाठी आणलेलं, बट मी पण पिते. पेशंट कुठे आहे? तर मी नारळ पाणी पिते, तिथे झालेलं आहे आणि मम्मीने त्याच्यासोबत मला नाश्ता बनवलेला आहे. सो मम्मी नाश्ता झाला? चटणी करते मम्मी. तर काय स्पेशल नाश्ता आहे तर चला बघूया किचन मध्ये जाऊन. अप्पे, अच्छा हे अप्पे केलेले आहेत. धप्पे छोट्या इडल्या आणि चटणी झाली आहे. चटणी बनवते. ओके, खोबरं विबरं टाकून चटणी बनवणार. खोबरं, चण्याची डाळ, चण्याची डाळ आणि मिरची आणि 2-3 लसूण. ओके, बस. मी एक्साइटेड आहे आता बघू. गाईज नाश्ता इज रेडी आणि मी इथे खाते आता. हे अप्पमच बोलतात ना मम्मा तुमच्यामध्ये? हे काय बोल आप्पे बोलतात मला का माहिती. तर तुमच्यामध्ये कॉमेंट करून सांगा अप्पम बोलतात की आप्पे बोलतात. कांदावाला ते असतं ना डोसा, त्याला बोलतात अप्पे. ओके गाईज, अप्पे आहेत हे. तर तुमच्यात हे अप्पे धप्पे काय बोलतात कमेंट करून सांगा. अप्पे खूपच जास्त टेस्टी आहे, मला खूप आवडतं. अप्पे बोलतात त्याला. ओके, समजलं मला. बट खूपच जास्त टेस्टी आहे. मला चटणी मम्मीची खूप जास्त आवडते, एकदम भारी बनवते मम्मी चटणी. चटणी एक नंबर. फक्त तिखट कमी झाली. 1 मिरची टाकायला पाहिजे होती अजून. तुम्ही तिखट खाणार नाही म्हणून मी 2च घेतले. माझ्यासाठी परफेक्ट, एकदम मस्त वाटतं. पण मला असं फील होत आहे की इकडे डॉक्टर बसणार आणि इथे प्रेस्क्रिप्शन द्यायचं. डॉक्टर काय बोलतात, कंपाऊंडर बसते ना बाहेर, तशी वाली फिलिंग येते तिकडे बघू. चला आता स्टुडंट्स आलेत. ॲक्च्युली आज मी लवकर स्टुडंट्स आलेत म्हणून मी लवकर चालले क्लासमध्ये. किंवा आपण पिन्स टाकले. आता हा मी पुल आउट काढला, तर आता मी ह्यात पिन टाकते, यू पिन सेट ठेवायला. ते यू पिन टाकल्यावर मी हार्ड स्प्रे मारणार, म्हणजे काय होणार, सेट राहणार असं. ठीक आहे, म्हणजे दोन्हीचे यूज वेगवेगळे. आणि हे दोन्ही पण जेव्हा आपण यूज करतो तेव्हा बनणार वॅक्स स्प्रे. ठीक आहे, आणि दोन्ही पण स्प्रे मिक्स होतो. आणि इथे करते मी ट्राय. इथे माझी मॉडेल आहे बघ वरती. आणि फर्स्ट टाइम मी बुक आणलेलं आहे. आता ह्याचे पुढच्या साईडला, त्या साईडला म्हणजे दोन्ही हे असे आतमध्ये दिसतात. ओके, मला परत सेट. मग आपण तसा सेम त्या साईडला केलं, सेम तसं. ह्याला पण वरच्या बाजूला ट्विस्ट, जेणेकरून स्कार्फ दिसणार नाही. ओके, परत पिन्स, प्रत्येकाला पिन्स लावायचे. तर आज फर्स्ट हेअरस्टाईल सेशन आहे. प्रीती लुकसाठी जी हेअरस्टाईल करत होती, आज सगळे प्रॅक्टिस करतात फ्रंट व्हेरिएशनसाठी. आणि इथे बघू शकता हिचं पहिले चूज चालू आहे. कुठला रबर? प्रगतीचा. बंजी. आणि मी पण ट्राय करायला घेतलं इकडे, पण माझं स्टँड ते तिला दिलंय भावनाला, म्हणून मी हे लावलंय. ह्याच्यावर मला नाही जमत आहे कारण की ते पडतंय, पण त्याच्यामुळे मला नाही नीट करता येत. नाही तर मी पण छान हेअरस्टाईल केली असती गाईस. मी पण करू शकते, बट कसं आहे ते स्टँड नसल्यामुळे तर नाही तर मी पण मस्त केली असते. तर
मी आता एक्सायटेड आहे कारण की ज्वेलरी आलेली आहे घरी आणि मला ते ओपनिंग करायची आहे. सो आय एम डॅम एक्सायटेड. तर आता घरी जाऊया आणि ज्वेलरी ओपन करून बघूया. तर गाईज क्लासनंतर आता मी घरी आलेली आहे आणि दुपारी मला हे ज्वेलरी रिसीव्ह झालेलं आहे. नखरेल नार म्हणून त्यांचं इंस्टाग्राम ID आहे. त्यांचे ज्वेलरी प्रोडक्ट्स आहेत. तर त्यांनी मला काही ज्वेलरी प्रोडक्ट सेंड केले, बघूया. त्याचसोबत ते रेंटलवर पण देतात. जर तुम्हाला ब्रायडलसाठी हवे आहेत, तुम्हाला लग्नासाठी वगैरे, सायडरसाठी, त्याच्यासाठी पण आहेत अवेलेबल रेंटवर सुद्धा. आणि तुम्ही परचेसही करू शकता. छान आहे. आणि ते बघू शकता नथ आहे ही छोटीशी, सुंदर आहे. त्याच्यासोबत ही अशी मोठी कस्टमाइज करून नथी पण मिळतात, नावाच्या नथी किंवा वेगवेगळी डिझाईन तुम्हाला हवी तशी तुम्ही फोटो दाखवू शकता, त्यांना सांगू शकता. तसं आहे. त्याच्यासोबत इथे बघू शकता बँगल सेट मला सेंड केले आहेत. याच्यामध्ये पण भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. तर मी खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला तर माहिती आहे आता लग्नाचं सीझन आहे सगळं. तर मी वेअर करणार आहे. इट लुक्स सो प्रिटी ना. चमकतायत बघ. वाव. मला गाईज मी बँगल्सची खूप शौकीन आहे. मला असं भरून भरून बँगल्स आवडतात. वाव सुंदर. बट माझं अजून गाईज काहीच ठरलं नाही आहे. म्हणजे तुझं तरी आहे, माझं तर ते पण नाही. आता ज्वेलरी ठरली माझी मला काय वेअर करायचंय. हे मी ना ऋतूच्या लग्नातच ही ज्वेलरी, ही बँगल्स ऋतूच्या लग्नात मला वेअर करायची काही करून. त्यासाठी मला साडी अशी मला चूज करावी लागेल. आय एम लाईक साडीच वेअर करा. बट माझं अजून डिसायडेड नाही आहे. बट असंच ना सोना मस्त वाटेल ना. मला ते वाला एखादं हे सोडल आहे. वाव. म्हणजे फुल वाईब येते ना चिवडाला. तर हे पण सोनल बिचारी बॅक कॅमेरा पण फुकते. आणि हे पण मी डिसाईड केलंय की आय विल वेअर. मला दाखवायच्या आधीच बोलली हे मीच घालणार. मला घालायला काहीच नाही ठेवला. हे मी वेअर करणार आहे पिऊ मावशीच्या लग्नात. सो हे डिसाइडेड आहे. ह्याच्यावर पण आउटफिट इज नॉट डिसाइडेड येट. बट मला साडी नाही वेअर करायची. मला काहीतरी युनिक वेअर करायचं आहे. सो बघते. मेरा शोध चालू आहे. बट हे सर्च आय नो इंग्लिश वर्ड बट आय वॉन्ट टू हिंदी मला बोलायचं आहे. दोन बोलतात ना. आणि त्याच्यासोबत हे इयरिंग्स का क्लासी आहेत भाई. ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स ऑप्शन्स आहेत. आणि आय जस्ट लव्ह. म्हणजे मला एवढे ज्वेलरी येतात म्हणजे कोलॅबरेशनला, सगळ्यांचे सुंदर असतात नथी वगैरे म्हणजे ट्रेडिशनल. बट फर्स्ट टाइम मला असं थोडंसं वेस्टर्नाइजमध्ये पण म्हणजे हवं तसं मिळालं. सो आय एम हॅपी. आणि अजून त्या 2 गोष्टी सेंड करणार आहेत. एक नथ आहे ती पण सुंदर आहे, ते पाठवणार आहेत. तर ते पण आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. बट आता वेळ वाया न घालवता लगेच डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं मी जे ID मेन्शन केलं आहे त्यांना फॉलो करा आणि परचेस करा. आणि सांगा की चव्हाण सिस्टर्स कोमल चव्हाणची व्हिडिओ बघितली आणि तुम्ही परचेस करता तर खास मला डिस्काउंट ऑफर्स पण मिळतील. तर त्याच्यामुळे सांगा त्यांना कोमल चव्हाणची रील आणि कोमल चव्हाणच्या यूट्यूब चॅनल चव्हाण सिस्टरचं बघितलं. आणि गाईज हे बघा, हे सोनल बोलली की ते वेअर करणार. हे ट्रेडिशनल म्हणजे लेहंगा वगैरे वरती पण एकदम क्लासी वाटेल ना. भारीच आहे. इंडो वेस्टर्न वेअर केलं तरी एकदम असा राजवाडी लुक पण येतो. असं राजवाडी लुक साठी खूप खूप प्रिटी आहे. त्याच्यासोबत असे हे आहेत इयरिंग्स याचे टॉप्स. खूप छान आहे क्वालिटी. आणि क्वालिटी ऍक्च्युअली आणि ते मला म्हटले की त्याचा कलर नाही जाणार. डायमंड पण छान. हा. आणि त्याचं आपण बघूच की कलर कसं जात नाही वगैरे. त्याचं मी रिव्ह्यू तर देईन. बट आय डोंट थिंक सो. कारण की खरंच क्वालिटी आपल्याला कळून येते हातात पकडल्यावर पण प्रोडक्ट्सची. तर खरंच थँक्यू सो मच नखरेल नार मला एवढे सुंदर ज्वेलरी पाठवल्याबद्दल. आणि तुम्ही पण परचेस करा लवकरच. तुम्हाला हे मी सगळं वेअर करताना दिसणार आहे. मी आणि सोनल पण. मेरा सब कुछ मेरा होता है. माझ्यासाठी काहीच नाही म्हणजे ऍक्च्युली सोनल आता आजारी म्हणून ती काय बोलत नाही ना, म्हणून मला ते समजत नाही की काय बोलत पण नाही. आणि मी काय
ठरवत पण नाही, असं झालंय जो होगा देखा जाएगा असं आणि जो झालंय. होगा देखा जाएगा करत करत दिवस आले पण आता किती अजून दिवस मी राहिले? काहीच नाही डिसाईड उद्या केलं. मी चालले नेल्स करायला तर मला आता पण मी- करायचे पण मला टाइमच नाही जायला कारण क्लास आहेत. मला एवढं भारी वाटतंय की आय जस्ट वॉन्टेड टू वेअर इट. माझ्या हातात होती. बँगल्सचा अक्षरशः आपल्याकडे 2 बॉक्सेस आहेत. 2 नाही 3 बॉक्सेस असे मोठे मोठे गाईस बॉक्सेस आहेत बँगल्सचे. आणि बट दिस इज गिव्हिंग मी समथिंग डिफरंट ओनली वाईब. किती फिल्मी आहोत. एनिवेज चला आता मी खाणार. काय काढ मला हातात दाखव. सोन्याच्या हातात वेअर करून टाकले. माझी गाईस हड्डी जाम मोठी आहे. हे माझं हाड खूप मोठं आहे. ती माझं इथून हात बारीक आहेत खूप. हा. सोनलचं जाड आहे. माझ्या आतमध्ये बारीक आहे पण हाड जाड आहे. बोन्स झाले मला. वा नाईस. चला गाईस भेटूया लग्नात. सोनलच्या रिकव्हरीसाठी प्रे करा. किती पण प्रे करा मी काय बरीच नाही होते. तुमचे प्रे पोचत नाही माझ्यापर्यंत. खरं सच्चा प्यार नाही कर रहे हो तुम लोग. एकदम मनापासून प्रे करा सोनल बरी होईल. म्हणजे मी 22 पासून आजारी आजारी आहे. अजूनपर्यंत आजारीच आहे. मला कंटाळा आलाय. मी काय खात पण नाही कारण की मला दुसरं काय खायलाच आणि भेटत हिच्यामुळे नाही. मी पण चॉकलेट नाही खाल्लं. बिकलेट आणि बाहेरचं हिच्यामुळे वगैरे. मी पण गाईज बाहेर नाही गेले किती दिवस. कारण की माझ्याकडे ताकदच नाही स्कूटी चालवायला म्हणून आम्ही कुठेच नाही जाते. कधी बरी होईन. या वेळेला खूप जास्त टाइम झाला बरी तू नाही. बोलतेस पण एवढा वेळ मला दाखवते. कारण की मी मला दाखवू छान नाही दिसते शकत. का पण. मी खूप घाण दिसते तर. आणि मी छान दिसते का. मी छान दिसते का. तू दिसतेस छान. मी कशी दिसते. छान दिसते पण आपले सगळे टॉवेल्स वगैरे जरा ते सर्वांच्याच घरी दरवाजाच्या मागे टॉवेल्स असतात. ऐसा ही रहेगा मेरा. पण माझे पण बावले पण कुठपर्यंत हा हात जाम जाडा लागतो त्याच्यासाठी. मग इथपर्यंत नाही ना. आमच्या बांगड्या अशा खालीपर्यंत येतात. एवढा हात आमचा बारीक आहे. राजस्थानला किती घालतात. चला गाईस भेटूया नंतर. मी आता खाते काहीतरी रसगुल्ला. खा तू. मला आता परत अंग दुखायला लागलंय. आता मी परत झोपेन. पहिले मी चॉकलेट. हाय गाईज गुड मॉर्निंग. हाय दुसरा दिवस बिकॉज आपण 2 दिवस एकत्रच व्लॉग करतोय. एका दिवशी काय असं हॅपनिंग ओव्हर होत नाही आहे त्याच्यामुळे 2 दिवसाचे एकत्र व्लॉग्स. आणि आज गुड मॉर्निंग माझा नाश्ता होतोय खिचडी साबुदाण्याची. आणि मला एकदमच बोलताना येत आहे. माझं मॉर्निंग लवकर होणार होतं आज कारण की मला जायचं होतं घनसोलीला नेल्स करायला. आपले जे आता फंक्शन्स आहेत त्याच्यासाठी मला नेल्स करून घ्यायचे होते एक्सटेन्शन्स. त्यामुळे मी घनसोलीला जाणार होते आणि तो प्लॅन झालेला आहे फ्लॉप कारण की माझं रात्रपासून बॅक पेन होते. काय माहिती चमक भरले लचक भरले काय झालं आहे काहीच आयडिया नाही आहे. पण इतकं पेन होतं की लिटरली मी शिफ्ट नाही होऊ शकत आहे इकडून तिकडून. काय चालू आहे आम्हालाच कळत नाही. ते सोनल बरी नाही होत आहे इकडे. मला हे दुखायला लागलं आहे बट मला जावंच लागणार आहे बिकॉज कामं आहेत. आजचा दिवस नाही तर पूर्ण वेस्ट जाईल कारण की उद्या पण मम्मी आणि मी तो वेगळा व्लॉग येईल. आम्ही पण बाहेर चाललो आहे ते सगळं पण तुम्हाला दिसेल कारण की पूर्ण आता डेट्स ऑक्युपाईड आहेत आपले सगळे. आणि त्याच्यानंतर तर लगेच आम्ही निघणार आहोत ऋतूच्या हळदीसाठी. सो बिलकुल वेळ नाही आहे. आता मी नाश्ता करून घेते फटाफट. आणि गाईज हा ड्रेस आलेला आहे तो पण मी ओपन करून तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. तर गाईज फायनली इथे पिल्लू झालेले आहेत. केवढे छोटे छोटे आहेत. हे असे वेगळे कलर का असतात आणि नंतर मग वेगळे कलर होतात. बिचारी ती घाबरेल. चला बंद करूया. सोनल कसं वाटतंय. बेकार वाटतंय. अजून तब्येत बरी नाही झाली आहे सोनल. ऐक कधी होईल बरी ती.
ती बरी नाही होत आहे म्हणून मला पण बरं नाही वाटत आहे. एकदम कंटाळा येतो. होशील लवकर बरी. अरे रडू नको, सारखी रडते गाईस ती. प्लीज तिला सांगा रडू नको. अरे का रडते मम्मी? परत रडायला लागली, परत रडते. का 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 रडते तू चकुली सारखी? का रडतेस तू आज? रडते कशाला? तू बोलली ना तुला रडू हे नको बाय. बोलते ना कोमल चकुले. आता आता क्लास बरी मध्ये होशील जायचंय. तू. आता काय त्रास तुला नाही होतंय? ना? तुला काय नाही होतंय? आता फक्त खोकलाच राहिलाय. खोकला जाईल तो. काय मुलीला बरं नाही वाटत आहे मग मला परत. ए तू गप ना. सारखं सारखं आता इथे दाखवत बसू नको. होईल ती बरी आता. आता झालंय थोडस गप राहिलंय. रडू नको. खोकला गप येतो रडून लोकांना जास्त खोकला डोकं येतोच दुखत ना. होतं. तू हसू नको. गप गप नको असं काय करू. नको तेव्हा गप. बंद करते बाय गाईस, मला ओरडा पडतो. नको रडू रडू. तू चकोले. काय नाही होत. काय नाही बरी स्ट्रॉंग होशील. राहायचं एकदम. काय मी नाही होत. असताना तुला घाबरायची गरज आहे? तुला कुठे कुठे अगं, मला नेईल? कंटाळा कंटाळा कसा आलाय? सगळ्यांना येतो खोकला. किती दिवस झाले आजारीच आहे यार. हो ग बाय, मला पण कळतंय ग किती दिवस झाले. कुठेच 15 नाही दिवस जाते आता मी, येईल. नुसती झोपते. नुसती येऊन झोपते झोपते झोपते. मला माहितीये. म्हणून तू आता उद्यापासून फिरायला सुरुवात कर. तो आपोआप जाईल बघ सगळा खोकला खोकला बिकला. जाईल बाहेर. उद्या आता सुट्टी आहे ना, उद्या आपल्याला फिरायला जायचंय. बघ तुझा जाईल बाहेर सगळं जरा खोकला. फिरायला बाहेर चल जायचं फिरूया. राहून. उद्या तू पण यायचंय माझ्या बरोबर सगळीकडे. बघ तुझं बरोबर. मी चालले फिरायला. गाईस मी आता निघते कन्सोलीला जायला. त्याच्या आधी मी जसं बोलले तुम्हाला, हा ड्रेस मला रिसीव्ह झालाय शॉपिंग मॉल ड्रेसमधून. खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. याचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे. त्याचसोबत त्याचे बॉटम्स पिंकमध्ये आहेत आणि दुपट्टा पण बघू शकता. आता मस्त आहे. लवकरच वेअर करेन तेव्हा तुम्हाला रील्स वगैरे बघायला मिळतीलच. तर तुम्हाला बाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक देईन, तुम्ही चेकआउट करू शकता इंस्टाग्राम. मावशीचा मेकअप आणि त्याचं शोभून सोनलला हा, लग्नामध्ये एकदम लवकरच मावशीचा मेकओव्हर होणार आहे लग्नासाठी. एवढूसाच घेतलंय अर्ध. तर चला बाय, चालली मी. इकडे घ्यायला मला विनीताताई आलेली आहे. कणसोली स्टेशनला मी पोचली आणि मग विनीताताई आले आणि आता आम्ही चाललो खायला. आम्ही मॅगडीला चाललोय आफ्टर लॉंग टाईम. तर चला तिथे भेटूया. लॉंग टाईम मी मॅगडीचं खायला आले. सोनल आजारी आहे म्हणून मी खाल्लंच नाही आहे गाईस, कारण की बिलकुल खायलाच नाही जमलं. कारण की यू नो गाडी चालवते, मला नाही येत गाडी चालवता, त्याच्यामुळे आम्ही कुठे जात नाही आणि खात नाही. आणि मॅगडीचं आफ्टर लॉंग टाईम खाते, ते पण विनीता ताईसोबत. तर चला आता आम्ही खातो आणि मग नंतर जातो नेल्सवर. इथे मी पोचलेली आहे विनीता ताईच्या घरी आणि आम्ही आता स्टार्ट करणार लगेच नेल्स करायला. कारण की टाईम नाही आपल्याला. आत्ताच वाजलेत, किती वाजले? 4 वाजलेला आहे. आता आम्ही पटकन नेल्स करतो. त्यालाच जातील आम्हाला आता टाइम. 2 तास कुठे आमचे जातील गप्पा मारण्यात ते आम्हाला कळणारच नाही. आणि ते ॲनिमल मूवी बघते रमताई. तर चला आता आम्ही नेल्स करतो. डिसाईड नाही अजून, पण मला ना एकदम लाईट शेडमध्ये न्यूडमध्ये करायचं. लेट्स सी आता कसं होत आहे आपण बघूया. नेल्स एवढे मी शॉर्ट ठेवलेले आहेत, बट तरी मला हे मोठे वाटत आहेत. बट हे परफेक्ट आहेत ॲक्च्युअलमध्ये. हे खूपच शॉर्ट झालेत. आणि आता आम्ही कलर चूज करतो आहे. म्हणजे मला जसं मी म्हटलं एकदम लाईट मिनिमल कलर हवा. तर लेट्स सी. मला असं पण छान वाटतं आहे. काय करायची गरज नाही वाटत. आणि तिथे ताई रेकॉर्ड करते मला. एनिवेज चलो. एवढे आहेत की कन्फ्युजन होतं आहे आम्हाला. वा बो वगैरे पण आहे. आपण काहीतरी लावूया इथे. बो वगैरे नको, आपण वर्क करूया त्याला. मोतीमध्ये वर्क करूया. काय गाईज आता पिंक कुठला डिसाईड करू? हा पिंक, हां चालेल. हा पिंक. पर्पल पिंक की हा पिंक करायचा बघ हवाला. सटल पिंक. हां सटलच करू. तो दिसणार पण नाही. चालेल. हम्म? वाव, दाखवते
bag. Oh my god, Belgium waffle is here and we are so excited to eat it. आणि इथे माझे नेल्स पण मस्त झालेले आहेत, प्रिटी, नुसती चमक धमक. लग्न कोणाचं रेडी, ये हमारे में ऐसे ही होता है, फुल रेडी. का भी शादी दीवाने तो हम ही. सजेंगे धजेंगे तो हम भी. तर चला आता आम्ही खाऊन घेतो, म्हणजे थोड्या वेळाने हे झाल्यावरच खाणार यार. तर डीजे लावलाय, आम्ही चाललो बाहेर नाचायला, हल्दीला. नाचणे को काय थांबते का, नाचायला जायचंय कुठे? नको कुठे नको, मी जाते घरी. चालू का मला थांबायला बद्दल, मी नाही थांबते, मी घरी चालले. तुला थांबायचं. हॅलो. आणि आता मी वेफर खातो, ते चॉकलेट, चॉकलेट. बिस्कॉफ. बिस्कॉफ. आणि हे आहे बर्गर. आणि नटेला वाला आहे तो सोनलसाठी घेतलाय, तो कुठे गेला ना, वो उधर रखा आहे. तर आता आम्ही, काय झालं, खराब झाला, नरम झालो जाईपर्यंत, तर अजून फ्रीज मध्ये ठेवायला म्हणून बोलले. तरी पण काय बरं. एनिवेज, तर हे आता मी खातो त्याच्या आधी स्नॅप घेतो. स्नॅप इज इम्पॉर्टंट. गाईज, लुक ॲट माय प्रिटी नेल्स. वाव. आर्टिफाय नेल्स बाय विनी. इंस्टाग्राम आय डी आहे, डिस्क्रिप्शनला मी देईन. क्लासेससाठी तुम्ही DM करू शकता त्याचसोबत. ऑर्डर्स असतील, नेल आर्ट, नेल एक्सटेन्शन काय करायचं असेल तर DM करा. बट लुक ॲट माय प्रिटी नेल्स, आय एम डाईंग. लाईक वाव, खूप प्रिटी आहेत, मला खूप जास्त आवडले. मेहंदी काढल्यावर पण छान दिसेल, आय नो. आता मी हे न्यू नेल्स थोडे दिवस फ्लॉन्ट करणार. लाईक वाव वाव, असंच असतं. कोण कोण मुली आहेत माझ्यासारख्या ज्या असं न्यू नेल्स झालं, ऑब्व्हियसली सगळ्याच मुली असतात अशा की नेल्स झाल्यावर असं नो जास्त जपतात. असं म्हणजे असं एकदम ते काही करताना एकदम असे अदामध्ये ना, मी बरोबर बोलते ना. येस, बघितलं इथे ताईंनी पण होकार दिलेला आहे त्या गोष्टीसाठी. चला आता मी खाते अँड लेट्स सी हाव इट लुक्स. बिस्कॉफचा मी नाही खाल्लाय, पण बिस्कॉफचा मी आज फर्स्ट टाइम ट्राय करतो. बिस्कॉफ मी नव्हता ट्राय केलेला. मी नेहमी नटेला किंवा ट्रिपल चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेट ट्राय केलेला, येतच नाही माझं. त्याला नाही निघत. हो ना. This is how I eat. टेस्ट कितना उसको चॉकलेट नहीं अमेजिंग, हेवन. Chocolate is my favorite. आता मी फिनिश करते शिवाय 3,700 आणि मग निघते कर घरी दिया. जायला. रिअल स्ट्रगल स्ट्रगल जाम माझी जीभ लपलावते. फोटो काढणं म्हणजे टास्क आहे, टास्क. मला चॉकलेट गेलं. आता तरी ठेव. कसला आवाज येतो? टीव्ही. मी मग फोनला काय झालं? माझे बोट आहेत ना, ती अशी अशी होतच नाही, अशी एकदम ताट सरळ राहतात. ते काय काम नाही करत ना मी घरातली, म्हणून ते तसे राहिले. हात असं ठेव, कसा हात असं सरळ ठेव आणि आता सोनाला असते अशी वैतागले असते लास्ट टाइम कुठे गेलते पेटलेली माझ्या व्हिडिओ करत होते. दीदी तुला येत येत नाही का? काय करू गाईस, मला बिलकुल काम नाही देत घरात. आता काय माहिती, लग्नानंतर होतील वाकडे तिकडे, लग्नानंतर लावतील असे. कोमल थांब ना. हा असं याची पोझिंगच वेगळी आहे. तो
बस थांब गं. दमली मी झोपेत गेला. जरा हात आहे ना हरकत आहे जरा नीट ठेवा आता. असे असे असं मेकअपचं असं तेव्हा मला काही काही जमतं नाही असं काहीच कळत नाही. करू का असं स्वतःच हां स्टार्ट. स्टार्ट आता. हां स्टार्ट. थांब 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 क्लिक पण कर. अगं तसंच ठेव ना. फोटो पण बाय गाइस, आई एम डन. अब मैं जा रही हूँ. बाय. फोन बघ मस्त वाटतंय. फुलमुंडे आहे असं अच्छा. ताई आता मला सोडायला येते स्टेशनला. इथे सोनलचा वॅफल आलेला आहे, तिला मी घेऊन आले. आणि इथे फुलपाखरू एपिसोड्स 2000 कधीचे 16 आयकॉनिक. आणि सोनल टेस्ट कर कसं आहे बघ. मला आधी फोटो तर काढू दे. अच्छा स्नॅप घेते. ओके तर हे ती खाते आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया गाईस. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण सिस्टर्सला. बाय गाईस.